माऊली कोणाला म्हणायचंय? आपल्याला जन्म देणारे ती तर आहेच, परंतु संत महात्मे हे खरोखर आईच्या पेक्षा जास्त उपकार करणारे असतात. कारण केले उपकार सांगू काय, बाप न करे आईसी माय, धर्मे त्यांच्या केले पाय, आणि दिले अक्षय अभय दानगा. खूप आम्ही पण नव्हतं ऐकत. आता आम्ही तुम्हाला जे सांगतो ना, तुम्ही तरी आमच्यापेक्षा कितीतरी चांगल्या. बाबांनी एक फोन केला तरी लगेच इथं हजर. काय बाबा काय काम करायचं? मी तर बाबा आले ना तर त्या टायमाला अख्खा दिवस दमून राहायचो, काम करून दमून राहायचो. बाबा आल्यावर मी बसत नव्हतो बाबांच्या पाशी, पण बाबांनी, रमेश भाऊ कुठे, बाबांनी जो अनुग्रह दिला ना त्याचं काम करून झाल्यानंतर जेव्हा जेव्हा टाईम भेटेल ना त्याचं चिंतन करायचं त्या अनुग्रहाचं. आणि जसा जसा अनुभव येत राहिला ना तसा बाबांच्या जवळ गावायला लागतो. कारण त्याचा अनुभव येतात. कोणतीही जर गोष्ट जर असली ना अनुभव आले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गोष्टीचा अनुभव असतो. एखादा मुलगा शाळेमध्ये शिकायला गेला ना, त्याला जर वाचता लिहिता जर नाही आलं, तो जातोय 5वी 6वी 7वी 8वी, पण वाचता लिहिता जर नाही आले तर काय उपयोग आहे त्याचा जाऊन. तसा नामाचा आपल्याला अनुभव आला पाहिजे आणि तो येतोच. म्हणून जसा जसा अनुभव आला तसा तसा मग नंतर बाबांच्या मागे धावायला लागलो. माझ्या श्रीपादांचं नाव घ्यावं तुम्ही, माझ्या रामदासांचं नाव घ्यावं तुम्ही, अनुभव घ्या तुम्ही कारण परत हा मनुष्य जन्म भेटतो का नाही कोणाला माहिती, भेटू शकत नाही. संत महात्म्याला भेटला काय, कारण त्यांनी केलं बरं का भाऊ, त्यांनी पहिल्याच जन्मामध्ये करून ठेवलेलं, तसं भगवंतावर ऋण करून ठेवलेले. म्हणून ते स्वतः इच्छा करून जन्माला आलेले. जगाच्या कल्याणा संतांच्या उद्भूती देह कष्टभीती, जगाच्या कल्याणासाठी त्यांचा अवतार कार्य. आजही जर पाहायला गेलं ना तर आपण अशा पद्धतीने जर ओळख नसेल ना तर आजही आपला कृष्णबंदी खाण्यामध्ये काय, कृष्णबंदी खाण्यातच आहे. आजही जर म्हटलं ना आज पण जन्माला नाही येणार ना, आणि जन्माला जर यावा जर असं प्रत्येकाला जर वाटत असेल ना तर त्यांनी सद्गुरूचं सानिध्य, सद्गुरूंना शरण केलं पाहिजे. कारण गुरु बिना कोण बताय बा बडा विकट यमघात. आज तुमच्या सामने जो उभा आहे ना, हरिपाठाचा एक अभंग पण नव्हता इथे, काय एक पण येत नव्हता अभंग.